तर डबल ढोलकी सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात घंटा दिली असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारवर टीका केली आहे। हे लबाडाचं सरकार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असंही वडेट्टीवार पुढे म्हणाले। सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवरती अन्याय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ओबीसींचं नुकसान होतंय तर आपल्याला लढावं लागेल असंही पुढे वडेट्टीवार म्हणालेत। 80% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका। ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा। मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा, यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे। ह्या सगळ्यामध्ये मी जरांगे पाटलांनाही सांगतो, हे लबाडाचं सरकार आहे, हे यावर विश्वास ठेवू नका। आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधी तुमच्या बाजूला राहिली नाही। जो आत्ताचा जीआर काढला तो जीआर हा ओबीसीच्या बहुजनांच्या मुळावर उठणार आहे। तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना। आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी वाटोळच केलं ना। आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी, मराठ्याच्या विरोधात बोंबालणाऱ्या नेत्याचा। काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि हे काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं बी। रस्त्यावर उतर नाही ते तिकडं वड्यात उतर म्हणा, कुठं उतर।